या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय भदंत बोधीपालो महास्तवीरजी यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर थोडक्यात आपणास मार्गदर्शन करावं. आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचं महत्त्व हे आहे की जो समाज धम्माची संस्कृती जोपासतो त्या संस्कृतीमधून धम्म जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. संस्कृती धम्माला पूरक होते. धम्म टिकून ठेवण्यासाठी, धम्म जिवंत ठेवण्यासाठी ती उपयोगी पडते. संस्कृतीमुळे धम्म जिवंत राहतो आणि धम्मामुळे माणसं घडतात. आपल्याला माणसं घडवायची असतील तर धम्म शुद्ध स्वरूपामध्ये समाजाच्या आचरणामध्ये असला पाहिजे. धम्म माणसाच्या आचरणामध्ये राहण्यासाठी संस्कृतीचा त्याने अभ्यास केला पाहिजे. काही गोष्टी अशा असतात आपण धम्माचा अभ्यास करतो, आपल्याला पुस्तकी ज्ञान पुष्कळ असतं. आपण बोलण्यामध्ये, चर्चा करण्यामध्ये किंवा वादविवाद करण्यामध्ये पांडित्य आपण प्राप्त करतो. पण खरं जे काही आपलं आचरण आहे हे प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये उतरलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला संस्कृती माहिती असणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जो काही वेगळ्या वेगळ्या देशामध्ये धम्म जोपासला जातो त्या त्या देशाची एक संस्कृती बनते आणि प्रत्येक देश, प्रत्येक समाज संस्कृती टिकवून ठेवून धम्मही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आपण जे धम्म संस्कार आहेत त्याच्यापासून अलग होता कामा नये. ते प्रत्यक्ष आचरणामध्ये असलेच पाहिजेत आणि आपण हे धम्माचे संस्कार जोपासत असताना, ही संस्कृती जोपासत असताना आपण त्याबद्दल विचार केला पाहिजे. काय आम्ही हे जे संस्कार जोपासत आहोत, ही जी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करत आहोत ते योग्य आहेत का? नसतील तर आम्हाला थोडंसं परिवर्तन केलं पाहिजे. धम्माच्या मूळ गाभ्यापर्यंत आपण गेलं पाहिजे. धम्माबद्दल श्रद्धा पक्की असली पाहिजे आणि काही गोष्टी आपण आपल्याला कळतीलच असं नव्हे तर जे जे काही बौद्ध राष्ट्र आहेत ज्यांनी 2500 वर्षापासून म्हणजे बुद्धांच्या बुद्धिस्ट मिशनरीपासून त्यांनी जो काही धम्म जाणलेला आहे, सम्राट अशोकाने बुद्धिस्ट मिशनरीच्या माध्यमातून अनेक जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रसार केला. त्या त्या देशांनी त्या काळापासून जवळपास 2 ते 2.25 हजार वर्षापासून त्यांनी जी काही संस्कृती जोपासलेली आहे त्याचाही आपण थोडासा अभ्यास केला पाहिजे. जे काही बौद्ध समाज आहे हा बौद्ध समाज खऱ्या अर्थानं कृतीने, आचाराविचाराने बौद्ध असला पाहिजे. बौद्ध असतील तर त्यांची विधिवत दीक्षा झाली पाहिजे. जे काही पारंपरिक बौद्ध देश आहेत ज्यामध्ये थायलंड आहे, श्रीलंका आहे, ब्रह्मदेश आहे, त्या ठिकाणी प्रत्येक बौद्ध कुटुंब आपल्या मुलाला काही कालावधीसाठी धम्माची दीक्षा देतात, त्यांना सामनेर बनवतात. तर ही परंपरा सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे आणि ही आपण संस्कृतीच्या माध्यमातून ही आपण जोपासली पाहिजे. जर लहान मुलावरती धम्माचे संस्कार टाकले ते मोठे झाल्यानंतर कधीही अधम्माकडे वळत नाहीत. अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांडाकडे वळत नाहीत. बुद्ध धम्म आणि संघ यांच्या आचरणापासून ते दूर जात नाहीत. बुद्धेतर श्रद्धा त्यांच्यामध्ये उत्पन्न होत नाही कारण ते धम्माचे संस्कार बालपणापासूनच त्यांच्यावरती रुजलेले असतात आणि या निमित्ताने
एक सुचवावंसं वाटतं ते असं, की ज्यांनी कधीही आपल्या जीवनामध्ये सामनेर दीक्षा घेतली नसेल, तर त्यांचं रिटायरमेंट झालं, वय झालं, तरीसुद्धा त्यांनी या बुद्धिस्ट फेस्टिवलच्या माध्यमातून आयोजकांनी त्यांच्यासाठी 10 दिवसाचं सामनेर शिबिर आयोजित करावं आणि शेवटच्या दिवशी त्यांचा सांगता समारोप करावा. हे जर या बौद्ध संस्कृतीच्या माध्यमातून या बौद्ध महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जर ॲड केलं गेलं, तर निश्चितच एक चांगली परंपरा उत्पन्न होईल. जे सामनेर बनतील ते पक्के बौद्ध बनतील, श्रद्धा त्यांची परिपक्व होईल आणि ते समाजाला आदर्श मार्गदर्शक बनू शकतील. मी आपणापुढे एवढं सांगू इच्छितो की जर संस्कृती आपण आचरणात आणली, बौद्ध संस्कृती, त्यामुळे धम्म टिकून ठेवण्यासाठी मदत होईल. धम्म टिकला तर माणसं घडतील आणि माणसं घडले तर समाज घडेल. यासाठी आपण बौद्ध धर्माचं महत्त्व अनेक प्रकारे आपण जाणत आहात, जाणून घेत आहात. बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाला समर्पित व्हावं, धम्म आचरण करावं आणि जीवनमुक्त व्हावं, ही मंगल कामना सर्वांच्या प्रती व्यक्त करतो. धन्यवाद. साधू साधू साधू. मला अत्यंत आनंद होत आहे. या देशामध्ये असलेली आणि पूर्वापार चालत आलेली बौद्ध संस्कृती या देशाच्या जडणघडणीमध्ये ज्या संस्कृतीचा मोठा वाटा होता, त्या संस्कृतीचं पुन्हा वर्धापन करावं, ऊर्जितावस्था आणावी आणि ज्या ठिकाणी ज्या दीक्षाभूमीवर बौद्ध संस्कृतीचं अगदी पुनर्स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्याच ठिकाणी हा बौद्ध महोत्सव आपण साजरा करीत आहोत. ही अत्यंत महत्त्वाची, मोलाची आणि अभिमानाची बाब आहे. या देशाच्या इतिहासामध्ये पाहिलं तर या देशाला एक अत्यंत सक्षम, सुसंस्कृत अशी बौद्ध संस्कृती लाभलेली होती. हजारो वर्षाची ती संस्कृती तदनंतरच्या कालावधीमध्ये ही या देशाच्या राज्यकर्त्या लोकांनी, काही राज्यकर्त्यांनी नामशेष करण्याचा प्रयत्न केला. परंतु भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून उभारलेली ही संस्कृती किंवा ही तत्त्व ही चिरंतन स्वरूपाची तत्त्व असल्यामुळं ही अजूनही तशीच टिकून आहेत. आणि या देशामध्ये ज्या प्रमुख धर्मक्रांत्या झाल्या, विशेषतः भगवान बुद्धाची धर्मक्रांती, तत्कालीन असलेल्या विपश्यनेचा नाश करण्यासाठी आणि या ठिकाणी समतेचा पुरस्कार करण्यासाठी भगवान बुद्धाची जी ही धम्मक्रांती होती, त्याच धम्मक्रांतीचं दुसरं रूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पावनभूमीवर प्रस्थापित केलेलं होतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. या देशाच्या राज्यघटनेचं प्रियांबल किंवा प्रस्तावना जर पाहिली तर बाबासाहेबांनी त्यात स्पष्ट उल्लेख केला आहे की आम्ही भारताचे लोक, आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया, या देशाचं सार्वभौम असं एक जनतंत्र लोकशाहीत्मक राज्य उभं करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बांधील आहोत. बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये जी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही 4 महत्त्वाची तत्त्व सांगितलेली आहेत, 4 विचार सांगितलेले आहेत. हे कुठल्याही देशाच्या राज्यव्यवस्थेमध्ये, जगामध्ये कुठल्याही देशाच्या राज्यक्रांतीमध्ये किंवा याच्यामध्ये ही चिरंतन तत्त्व आहेत. ही चिरंतन तत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविक अंतर्भूत केलेली, याच्याशिवाय दुसरी गोष्ट मोठी कुठली नाही. भगवान बुद्धांनी विषमता नष्ट करण्यासाठी बुद्धिझमची स्थापना केली होती. तोच विचार बाबासाहेबांनी कुठलाही शब्द न वापरता समान तत्व म्हणून भारतीय राज्यघटनेच्या 14व्या कलमामध्ये आणि
विषमता कुठल्याही स्वरूपामध्ये या देशामध्ये राहता कामा नये म्हणून अस्पृश्यता निवारण्यासाठी कलम 17 या देशाच्या राज्यघटनेमध्ये टाकलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यघटनेतलं कुठलंही कलम घ्या, बाबासाहेबांनी मोगमपणे कधी टाकलेलं नाही. आज जे राज्याची धुरा आपण चालवतो, अगदी शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJNT, OBC आणि दुर्बल घटक या सर्वाच्या कल्याणासाठी सगळ्यात मोठा अजेंडा कुठला असेल तर आर्टिकल 46 आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये प्रजेच्या कल्याणाची, लोकोपयोगी कामाची सर्व जबाबदारी ही राज्यावर असायची. तशीच जबाबदारी बाबासाहेबांनी घटनेच्या कलमाच्या 46व्या नुसार या इथल्या राज्यकर्त्यावर टाकलेली आहे, राज्यावर टाकलेली आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात या कलमामध्ये की राज्य हे या देशातील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, इतर जनवर्ग आणि दुर्बलतर घटक याच्या कल्याणासाठी बांधील आहे आणि त्यांना सर्व अन्याय अत्याचारापासून संरक्षित करण्याचं, त्यांना संरक्षण देण्याचं काम हे राज्याचं आहे. म्हणजे थोडक्यात की कुठल्याही गरिबीनं, दारिद्र्यानं किंवा इतर अट्रॉसिटीने पिचलेली जनता या देशामध्ये राहता कामा नये. अत्यंत सक्षम असा समाज निर्माण करावा, बुद्धकालीन संस्कृती निर्माण करावं म्हणून बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटनेच्या 46व्या, 47व्या आणि 45व्या कलमामध्ये शिक्षण, शैक्षणिक सवलती आणि राजकीय सवलतीसुद्धा या देशाच्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. आपण नागपुरामधील सगळी उपासक बंधू भगिनी असल्यामुळं वज्जीचा फॉर्म्युला आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपलं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी उल्लेख केलेला आहे की अजातशत्रूंनी ठरवलं की वज्जीचं राज्य हे जिंकायचे. म्हणून वज्जीचं राज्य जिंकण्यासाठी अजातशत्रूंनी त्यांचा वस्साकार नावाच्या ब्राह्मणाला, दूताला भगवान बुद्धांच्याकडे पाठवलं आणि वज्जीचं राज्य नष्ट करायचं, जिंकायचं आहे, तर हे शक्य होईल का म्हणून भगवान बुद्धांचा संदेश किंवा सल्ला मागितला, उपदेश मागितला. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी काही प्रश्न वस्साकार ब्राह्मणाला विचारले. ते वज्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये फार चांगल्या पद्धतीनं आहे. आजच्या प्रेझेंट कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण विचार केला, वज्जीचं साम्राज्य ज्या पद्धतीनं संपन्न असं बलशाली जसं राज्य होतं तशा पद्धतीची राज्य निर्माण करण्यासाठी भगवान बुद्धांनी जो फॉर्म्युला वरचेवर एकत्र येणं, आपण वर्षातून फक्त 3 वेळा एकत्र येतो. एक अशोका विजयादशमीला याच ठिकाणी, त्यानंतर 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर. आपल्याला आर्थिक स्वतंत्रता, आर्थिक स्वायत्ता आणि आर्थिक संस्कृती जर आपल्याला उभा करायची असेल तर ती आपल्यालाच करावी लागणार आहे. आपल्या पायावर आपल्यालाच उभं राहावं लागणार आहे. बौद्धकालीन आर्थिक नीती जी होती ती अवलंबावी लागणार आहे. तरच आपण या देशाच्या लोकशाहीत्मक राज्यामध्ये टिकाव धरू शकतो, आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकतो. अन्यथा ज्या पद्धतीनं मौर्याचं सुवर्ण राज्य, देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णकाळ असलेले एकमेव राज्यसत्ता ती म्हणजे मौर्यांचा काळ, ते पुष्यमित्र संघाने एका फटक्यामध्ये नाश करून टाकला. अशा पद्धतीचं ही संस्कृती, ही राज्यसत्ता, ही लोकशाही नष्ट व्हायला वेळ लागणार आहे. म्हणून आपण आपली बौद्ध संस्कृती, बौद्ध सत्ता, आर्थिक सत्ता निर्माण करणं हे गरजेचं आहे. आणि हे करायचं असेल तर शिक्षण संस्था, शिक्षणाचं क्षेत्र, आर्थिक बाब, आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्या बाबीमध्ये आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे. एक स्ट्रीम वेगळा डेव्हलप करणे आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला एक महत्त्वाचा कार्यक्रम या देशामध्ये राबवणं अत्यंत गरजेचं आहे. तो म्हणजे विपश्यनेचा कार्यक्रम. थोडक्यात विद्यार्थ्यांचं कॉन्सन्ट्रेशन, शिक्षणामधली प्रगती, शिक्षण क्षेत्रामध्ये आपला जर दबदबा जर निर्माण करायचा असेल तर आपली ही नवीन जी पिढी आहे, नवीन बालकांची पिढी आहे, विद्यार्थ्यांची पिढी आहे, ती सगळी पिढी विपश्यनेच्या मार्गाने जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ किमान 10-10 मिनिटाचं ते आनापानाने विपश्यना हे करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर आपल्याला या आपल्या समाजाची संस्कृती जर उभी करायची असेल, एक सुसंपन्न असा समाज जर उभं करायचं असेल तर शिक्षण आणि दान संस्कृती निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. या बाबीवर जर आपण लक्ष केलं तर आपोआपच राजकीय संस्कृती पेलू शकेल. अशा पद्धतीचा संवाद या देशामध्ये बौद्ध संस्कृतीमध्ये निर्माणच होईल.
आणि या बाबासाहेबांनी दिलेली भारताची जी लोकशाही आहे, ही जी घटना आहे, या घटनेला जरी इतरांनी कुणीही जरी विरोध केला किंवा ही घटना बदलण्याचं मध्यंतरी षडयंत्र चाललेलं होतं किंवा विचार या देशामध्ये चाललेलं होतं, आपण जर बौद्ध संस्कृती, बौद्ध विचार, बौद्ध राजकीय प्रणाली जर आपण फॉलो केली तर निश्चितच भारत हा बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे जे तत्त्व या ठिकाणी या बुद्धिझम या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी भारत हा बौद्धमय करून दाखवेन. प्रत्येक घराघरातला माणूस जर आपण विपश्यनाच्या तत्त्वाने गेलो आणि एक चांगला विचार, एक कल्चर डेव्हलप केलं तर निश्चितच या देशामध्ये हा भारत निश्चित बौद्धमय होणार आहे. जय भीम, जय भारत. या देशाचा प्राचीन काळ अतिशय समृद्ध होता हे आपल्याला माहीत आहे. देवनाम पियदस्सी राजा अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन अशा व्यक्ती आहेत ज्यांनी प्राचीन भारतात आणि आधुनिक भारतात या देशाची संस्कृती निर्माण करण्यासाठी अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे. सम्राट अशोक आपल्या 14व्या शिलालेखात लिहितो, एसाही धम्मविधिना धम्मविधाने सुखियाना गोतिती. याचा अर्थ असा आहे की माझ्या राज्याची पद्धती कशी असेल, एसाही धम्मविधिना धम्मविधाने, माझ्या धम्माचं विधान किंवा कायदा जो असेल तो तथागतांनी सांगितलेल्या शिकवणुकीनुसार असेल आणि या धम्माची मुहूर्तमेढ, या धम्माचा कायदा राबवण्यासाठी मी 24 तास जनतेसाठी उपलब्ध असेल. असा हा चक्रवर्ती सम्राट ज्यानं जगातल्या अनेक देशामध्ये धम्मदूत पाठवले आणि त्यामुळे ही बौद्ध संस्कृती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टिकवून ठेवली. त्या संस्कृतीमुळं आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यामुळे या राजाचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. कारण याचे असे अनेक शिलालेख आहेत. आपल्याला माहीत आहे 82,000 सुत्त आहेत तथागत बुद्धाची आणि 2,000 समकालीन भिक्खूंची. 84,000 सुत्त आहेत. या सुत्ताच्या स्मरणाप्रित्यर्थ 84,000 विहाराची निर्मिती सम्राट अशोकाने केली आणि प्रत्येक ठिकाणी तथागत बुद्धाच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. या देशाने एक जरी कार्यक्रम केला तर या देशाचा सगळा बजेट फक्त या एका विषयावर उभा राहू शकतो. एवढी मोठी ताकद याच्यात आहे. पण इच्छा नाही आहे, सरकारची इच्छा नाही आहे. ते आपण निर्माण केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला संस्कृती उभी करायची आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्यांनी आधुनिक बौद्ध संस्कृती उभारण्याची मुहूर्तमेढ रोवली ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एव्हरी पॉलिटिकल रेव्होल्युशन प्रिसीड्स कल्चरल अँड सोशल रेव्होल्युशन. म्हणजे प्रत्येक राजकीय क्रांतीच्या अगोदर सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती होणं हे अनिवार्य बाब आहे. बाबासाहेब उदाहरण देतात, 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी जी सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती केली त्या क्रांतीच्या जोरावर 200 वर्षानंतर सम्राट अशोकाला एवढा मोठा भारत निर्माण करता आला की आज त्याच्या निम्मे भारतही आपल्या हातात नाही आहे. संपूर्ण अफगाणिस्तान, संपूर्ण पाकिस्तान, खोतान, कुरान, भूतान, नेपाळ, ब्रह्मदेश, बांगलादेश आणि संपूर्ण भारत हा एवढा मोठा प्रचंड भारत त्या काळात सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये होता. हे केवळ शक्य झालं तथागत बुद्धांनी सांस्कृतिक आणि सामाजिक क्रांती उभी केल्यामुळं. बाबासाहेब परत उदाहरण देतात फ्रेंच राज्यक्रांतीचं, रशियन राज्यक्रांतीचं. तर फ्रेंच राज्यक्रांती रुसो, व्हॉल्टियर वगैरे किंवा नेपोलियन बोनापार्ट हे होते. यांनी पहिल्यांदा सोशल आणि कल्चरल क्रांती करण्याचा प्रयत्न केला. रशियन राज्यक्रांतीचं तुझं आहे, कार्ल मार्क्स, एंगल्स आपल्याला माहीत आहे. या विचारवंताच्या विचारावर ही संस्कृती उभी राहिली. बाबासाहेब सांगतात एनलायटन इंडिया, प्रबुद्ध भारत. आणि प्रबुद्ध भारत देण्यामागचं सूत्र पण बाबासाहेबांनी दिलं. एक राजकीय सूत्र भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून आणि दुसरं सूत्र जे आपल्याला पूर्ण करायचं आहे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांती करून. त्यामुळे या सर्व चळवळीचे आपण सगळे घटक आहोत. तुम्हाला माहीत असेल 2016 एक मोठं धर्मांतर होते. आयुष्यमान हनुमंत उपरे साहेब भावसार समाजाचे 16 जातीचं धर्मांतर करत आहेत. 5 लाखाची नियोजन चालू आहे. त्यांचे वर्कशॉप चालू आहे. आम्ही सतत संपर्कात आहोत त्यांच्या. आणखी दुसरे भटक्या विमुक्तांचं पण धर्मांतर होऊ घातलं आहे आणखी पुढे. हे भविष्यामध्ये असे ब्लास्ट होतील. 2056 पर्यंत जेव्हा शताब्दी होईल बाबासाहेबांच्या
धर्मांतराची, तेव्हा कदाचित हा देश बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला निश्चित आश्वासन देतो. परंतु त्याची जबाबदारीही फक्त आपल्यावर आहे. आपल्याला 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, अनित्यता, अनात्मता, दुःखता आणि 10 पारामिता हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या पाहिजे. शील, समाधी आणि प्रज्ञा. शील हा धम्माचा पाया, समाधी ही भिंत आणि प्रज्ञा हे छप्पर आहे. याला टिकवायचं काम फक्त केवळ माझं आणि माझं आहे. ही जाणीव आपण सगळ्यांमध्ये ठेवूया. आणि हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा, मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. असा अनुभवण्याचा धम्म आहे. आपण याला हातभार लावूया. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ज्ञानाच्या उत्सवाचा आनंद आपण गेले 5 दिवस घेत आहोत आणि आजपासून ज्ञानासोबतच बौद्ध कला, संस्कृती आणि मनोरंजन या सर्वांना सुरुवात होत आहे. आपण बुद्ध महोत्सवाच्या ही निमंत्रण पत्रिका पाहिलेली असेल. स्टेजवर बसलेली जी मंडळी आहेत, जे गेले वर्षभर अतिशय परिश्रम घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करत आहेत, परंतु महोत्सवाचे आधारस्तंभ म्हणून जे फोटो छापलेले आहेत, त्याच्यामध्ये या कुणाचाही समावेश नाही. समावेश आहे आपणा सर्वांचा. अशा प्रकारे कुठल्याही पदाची, मानासन्मानाची अपेक्षा न करता अतिशय निष्काम भावनेनं ही मंडळी हे धम्म कार्य तळमळीनं आणि कळकळीनं करत आहेत. निमंत्रण पत्रिकेचा शेवटचं पान जर आपण पाहिलं, कृपया मुक्त हस्ते दान करा अशी एक कॅप्शन लिहिलेली आहे आणि भिक्षापात्र घेतलेले 2 हात आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. हा महोत्सव गेली 4 वर्ष आपणा सर्वांच्या दानामधूनच सुरू आहे. आपणा सर्वांवर माझा विश्वास आहे की उरलेल्या 4 दिवसांमध्ये आपण सर्वजण आपली ज्ञान पारमिता पुन्हा एकदा ताजी करून या महोत्सवाच्या आयोजनकर्त्यांना आपण खांद्याला खांदा लावून मदत कराल अशी आपणाकडून अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय भदंत बोधिपालो महास्तवीर यांनी आपणा सर्वांकडून एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. श्रामणेर शिबिरांचं आयोजन व्हावं. मी औरंगाबादला असताना पाहिलेलं आहे. डॉक्टर तलवारे साहेबांना सुद्धा आठवत असेल की औरंगाबाद शहरामध्ये नित्यनेमानं धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अगोदर 1 महिना, 15 दिवस, 10 दिवस असं श्रामणेर शिबिरांचं आयोजन होत असतं. आपल्या सर्वांच्या सुदैवानं आपल्याकडे फार मोठं इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटर ज्या त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीनं हे कार्य करत आहे, त्या त्रिरत्न बौद्ध महासंघानं नागलोकमध्ये अतिशय मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलेलं आहे. त्याचा या कामी आपल्याला निश्चितच उपयोग होईल. सर्व आयोजकांच्या वतीनं मी भदंत बोधिपालो यांना असं आश्वासन द्यायचं का की या वर्षीपासून आम्ही श्रामणेर शिबिराची सुरुवात करू. या देखण्या बुद्ध महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल माझ्या या सर्व ज्येष्ठ मित्रांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि या वर्षीपासून नागपूर शहरामध्ये एका नेटक्या चांगल्या श्रामणेर शिबिराचं आपण आयोजन करूया आणि त्या शिबिराच्या मार्गदर्शनासाठी पुन्हा एकदा भदंत बोधिपालो महास्तवीर यांना आमंत्रण देऊया. तुम्हा सर्वांच्या वतीनं मी बंतेजींना आश्वासन देतो आणि आपणा सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय.